संध्याकाळची वेळ, थंडीपासून वाचण्यासाठी काही मुले शेकोटीभोवती बसलेली होती आणि अचानक आकाशातून जळत काहीतरी थेट जमिनीवर कोसळलं. ना मोठा आवाज झाला ना स्फोट झाला, पण भीती मात्र संपूर्ण गावात पसरते. आज आपण बोलणार आहोत महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यात घडलेल्या एक रहस्यमय घटनेबद्दल, जी सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरते. नमस्कार, मी पूजा आणि तुम्ही बघताय व्हायरल चर्चा. ही घटना घडलेली आहे महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यातील परसोडी गावात. जवाहरनगर परिसरात निसर्गाच्या अनेक गूढ घटना आपण ऐकतोय, पण आकाशातून वस्तू थेट गावात पडणं हे एक रोजचं नाहीये. 10 जानेवारी संध्याकाळी साधारणतः 7 ते 7:15चा वेळ आणि तेव्हाच सुरू झाला हा रहस्यमय थरार. परसोडी गावाजवळील मोकळ्या लेआउट मध्ये किंवा मोकळ्या मैदानात काही लहान मुले शेकोटी पेटून बसलेली होती. तेवढ्यात मुलांच्या नजरेत पडतं की आकाशातून जळत काहीतरी झपाट्याने खाली येते. क्षणभर वाटतं उल्का असेल, पण पुढच्या सेकंदाला धडाम असं काहीतरी खाली पडतं. जमिनीवर पडतात अर्ध्या विटे एवढे 2 तुकडे. हे तुकडे पडताना जळत होते, पण जमिनीवर आदळल्यावर जास्त मोठा आवाज झाला नाही आणि हे तुकडे थोडेसे शांत झाले. हे जर मुलांच्या अंगावर पडलं असतं तर चित्र वेगळं झालं असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी ही बाब गावातील रहिवासी किशोर रमेश वहाने यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. ते सांगतात, दिसायला सिमेंट सारखी पण वजनाला आश्चर्यकारकरित्या हलकी असणारी ही गोष्ट होती. आता प्रश्न असा आहे की आकाशातून पडलेली वस्तू इतकी हलकी कशी? ना लोखंड ना दगड, मग नेमकं आहे तरी काय? 11 जानेवारी रोजी सकाळी ही दोन्ही रहस्यमय वस्तू पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्या. पोलीस हवालदार शिंगाडे आणि ठाणेदार भीमाजी पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल देखील घेतली. पोलिसांचा प्राथमिक अंदाज असा आहे की ही स्पेस डेब्रिज असू शकते किंवा उल्कापाताचा भाग असू शकतो, पण खात्री अजूनही नाही. प्रकरण इतक्यावर थांबलं नाही. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाला माहिती देण्यात आली. अधिकारी अभिषेक नामदास यांनी थेट वरिष्ठ स्तरावर संपर्क साधला. कोलकाता येथून वरिष्ठ वैज्ञानिक चमू तपासासाठी येणार आहेत. नमुने प्रयोगशाळेत पाठवले जात आहेत. म्हणजेच या घटनेचा रिपोर्ट देश पातळीवर जाणार आहे. घटना बाहेर येताच अफवा, चर्चा आणि सोशल मीडियावर गोंधळ सुरू झालाय. परसोडीच नाही तर संपूर्ण भंडारा जिल्ह्यात चर्चा आहे. कोणी म्हणता ही परग्रहवासियांची खून आहे, कोणी म्हणता हा चीनचा उपग्रह आहे, तर काहींचा असा दावा आहे की ही उल्का नसून काहीतरी वेगळाच प्रकार आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ, फोटो, अनेक अंदाज आणि अफवांचा पाऊस सुरू झालाय. विज्ञान काय सांगतं तर पृथ्वीभोवती फिरणारे जुने उपग्रह कधी ना कधी वातावरणात प्रवेश करतात. बहुतेक वेळा ते जळून खाकही होतात, पण काही तुकडे जमिनीवर पडू शकतात. पण इथेच प्रश्न उभा राहतो, रंग सिमेंट सारखा का आहे? वजन इतकं हलकं कसं काय आहे? धक्का आणि आवाज इतका कमी कसं काय आला पडताना? याचं उत्तर फक्त वैज्ञानिक अहवालच देऊ शकतो. तर मंडळी, परसोडीत पडलेली ही वस्तू खरंच उल्का आहे का, की अवकाशातील मानवनिर्मित कचरा, की अजून काही न उलगडलेलं कुठलं तरी एखादं मोठं गूढ? कोलकात्याच्या अहवालानंतर सत्य समोर येईलच. तोपर्यंत तुमचं मत कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच व्हायरल गोष्टीसाठी पाहत राहा व्हायरल चर्चा.